नमस्कार. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण खास रक्षाबंधनासाठी रसरशीत असे खव्याचे गुलाबजामुन बनवलेत. फक्त 1-2 टिप्स जर लक्षात ठेवल्या ना, तर गुलाबजामुन अगदी परफेक्ट बनवून तयार होतात. व्यवस्थित आतपर्यंत पाक मुरतो आणि खायलासुद्धा गिळगिळीत लागत नाहीत. मस्त चविष्ट होतात. तुम्हीसुद्धा या प्रकारे एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली, तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना, ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. तर गुलाबजामुन बनवायला फक्त आपल्याला 2 ते 3 साहित्य लागतं. तर इथं मी गुलाबजामुन बनवण्यासाठी पाव किलो खवा घेतला आहे. 1 कप खवा घ्यायचा आहे आपल्याला. तर तो आपल्याला एका ताटामध्ये सुरुवातीला काढून घ्यायचा आहे. गुलाबजामुन करण्याच्या अगोदर ना 1 तासभर तरी खवा आपल्याला फ्रीजमधून बाहेर ठेवायचा आहे. तो आपल्याला आपल्या हाताच्या साहाय्याने मस्त असा फेटून घ्यायचा आहे बघा. अशा प्रकारे आपल्या हाताचा जो तळवा असतो ना, त्याने छान असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. छान मऊसर करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये एखाद्या गाठी-गुठळ्या असतील तर त्या व्यवस्थित मोडून तयार होतात. किंवा तुम्ही छोट्याशा किसणीने किसूनसुद्धा घेऊ शकता. परंतु असासुद्धा खवा व्यवस्थित असा एकसारखा होतो. आता 1 कप आपण खवा घेतला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पाव कप मैदा टाकून घ्यायचा आणि 1 चमचा फक्त 1 टेबलस्पून बारीक रवा टाकून घ्यायचा. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. 1 कप खव्यासाठी ना, पाव किलो खव्यासाठी आपल्याला फक्त पाव कपच मैदा लागतो. त्यामध्येच आता अगदी चिमूटभर बेकिंग पावडर टाकून घेतली आहे मी. अगदी चिमूटभर टाकायची, जास्त टाकण्याची गरज नाही. आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला ना मिश्रण असं चिकटसर होतं, परंतु जसं आपण मळत जाऊ ना, तसं गोळा व्हायला तयार होतो. असं गोल फिरत आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे बघा. म्हणजे पटकन होतं. तर इथं आपला बघा गोळा बनवून तयार झाला आहे. छान एकसारखा स्मूथ झाला आहे, बघू शकता तुम्ही. आता याचे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये गुलाबजामुन बनवून घेऊ शकता. मीडियमसुद्धा घेऊ शकता किंवा मोठे लांबट आकाराचे सुद्धा घेऊ शकता. तर व्यवस्थित एकसारखा गोळा होतोय, बघू शकता तुम्ही. कुठेही गोळा आपला फाटत नाही किंवा चिरत नाही. तर इथे बघा आपण अशा प्रकारचे थोडेसे लांबट आकाराचे गुलाबजामुन बनवलेत, सिलेंडर आकाराचे. मीडियम साईजचे बनवलेत मी. तुम्ही याच्यापेक्षा लहान किंवा मोठ्या साईजचे सुद्धा बनवून घेऊ शकता. सुरुवातीला जर आपण खवा छान असा मळून घेतला ना, की त्याच्यामध्ये अजिबात गाठी-गुठळ्या होत नाहीत आणि व्यवस्थित एकसारखा खवा बनवून तयार होतो. तर इथं बघा आपण सगळे गुलाबजामुन बनवून घेतलेत. आता यासाठी आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथं मी 1 कप साखर घेतली आहे. त्यामध्ये 1 कपच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. जेवढा तुम्ही खवा घेतला आहे ना, तेवढंच साखर घ्यायची आहे. म्हणजे गुलाबजामुनचा पाक आपला व्यवस्थित होतो. जास्त शिल्लक पण राहत नाही आणि कमी पण पडत नाही. जर तुम्हाला जास्त पाक आवडत असेल ना, तर तुम्ही याच्यामध्ये आणखी पाव कप साखर टाकून घेऊ शकता. मीडियम गॅसवरती छान अशी साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे आणि त्यानंतर फक्त 5 मिनिट आपला पाक शिजवून घ्यायचा आहे. याची आपल्याला कुठल्याही प्रकारची तार नाही करायची आहे. फक्त अशा प्रकारे चिकटसर पाक करून घ्यायचा आहे. हाताला आपल्या थोडासा दाटसर लागला की आपला पाक समजायचा झाला आहे. तर इथं बघू शकता फक्त चिकटसर पाक करून घेतला आहे आपण. कुठल्याही प्रकारची तार करायची नाही. तर इथं आपला पाक बनवून छान तयार झाला आहे. यामध्ये 2 ते 3 ठेचलेली वेलची टाकून घ्यायची. यामुळं ना गुलाबजामुनला स्वाद खूप छान येतो, त्यामुळे जरूर टाका. मिक्स करून घ्यायचं. आता पाक आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे. आता आपण बनवलेले गुलाबजामुन तळून घ्यायचे आपल्याला. तेल छान असं स्लो गॅसवरतीच गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. मोठा किंवा मीडियम गॅस अजिबात करायचा नाही. आणि स्लो गॅसवरतीच हे गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तळत असताना ना हलक्या हाताने आपल्याला अशा प्रकारे बघा मिक्स करून घ्यायचे आहेत. अगदी हलक्या हाताने तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता सुरुवातीला थोडासा वेगळा कलर येतो, परंतु जसं आपण गुलाबजामुन तळत जाईल ना,
तसा तसा सगळा कलर एकसारखा होतो. मस्त व्यवस्थित असे खरपूस तळून घ्यायचे आपल्याला. तुम्हाला जर डार्क कलर आवडत नसेल ना, तर तुम्ही याच्यावरतीच गुलाबजामुन काढून घेऊ शकता इथपर्यंत आल्यानंतर. पण आपण थोडासा इथं डार्क कलर करणार आहोत, त्यामुळे ना गुलाबजामुन चवीला खूप छान लागतात. एकदा जरूर तुम्ही अशा प्रकारे डार्क कलरवरती मस्त गुलाबजामुन तळून बघा. तर आपल्याला असा कलर हवा आहे, थोडासा डार्क केला आहे आपण. तर इथं गुलाबजामुन मस्त तळून झालेत बघा. आता हे आपल्याला पाकामध्ये लगेचच टाकून घ्यायचेत. पाक आपला कोमट असायला पाहिजे, थंड पाक नको आहे आपल्याला. कोमट पाकामध्येच हे गुलाबजामुन टाकून घ्यायचेत, म्हणजे काय होतं ना, आपले गुलाबजामुन आतपर्यंत व्यवस्थित मुरतात. तर हे गुलाबजामुन बघा मी रात्रभर असेच पाकामध्ये ठेवले होते. पूर्ण यातील पाक शोषून घेतलाय गुलाबजामुननी. तर इथं आपले मस्त असे गुलाबजामुन तयार झालेत. आपण एक तोडून सुद्धा बघूया. इथं बघू शकता तुम्ही मस्त आतपर्यंत पाक शिरलाय. एकदम रसरशीत झालेत. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.